सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज पार पडलेल्या विशेष सभेत अखेर बिनविरोध निवड जाहीर झाली आहे। महापौरपदी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी विलास शिंदे यांची निवड करण्यात आली। नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं। महापालिकेतील सर्वाधिक नगरसेवक असलेल्या भाजपनं महापौर पदासाठी हिमगौरी आडके यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली, तर उपमहापौर पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विलास शिंदे यांची निवड करण्यात आली। आपण आज बघता आहे की हा निर्णय जो पार्टीने घेतला आहे त्याचा आम्ही सन्मान केला आहे। आमचे उपमहापौर पदाचे जे उमेदवार होते मच्छिंद्रजी साने यांनी पार्टी लाईननुसार एकनिष्ठ राहून तो उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि आज आपले सन्माननीय उपमहापौर विलासजी शिंदे इथे विराजमान आहेत। हीच आमच्या पक्षाची आणि आमच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे। एवढं मी सांगते, निश्चितपणे पदावर बसल्यानंतर महापौर आणि उपमहापौर हे सांघिक आणि पूर्ण सभागृह एकत्रितरित्या काम करणार आहेत। आज सभागृहात ज्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये एकच ध्यास सगळ्यांनी घेतला आहे, तो म्हणजे फक्त नाशिकचा विकास 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 आणि ह्यासाठी सगळे प्रयास करणार आहेत। हे सगळ्यांकडनं शब्द आज सोडून घेतला आहे। तुम्ही बघितला की सुरुवातीपासूनच या सभागृहामध्ये सभागृहाची गरिमा राखली गेली। जे जे सन्माननीय उमेदवार होते त्यांना अतिशय प्रांजळपणे आदराने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आम्ही त्यांच्यासमोर गेलो, त्यांना विनंती केली आणि सभागृहात एकदा आल्यानंतर 122 हे नवनिर्वाचित नगरसेवक जे असतात ते फक्त नाशिकच्या विकासाकडे बघून लोकांनी या सभागृहात पाठवलेले असतात आणि या धर्तीवरती कुंभमेळ्यासाठी काम करताना आम्ही सगळे एकत्रितपणे काम करणार आहोत। त्याचबरोबर आमचे जे कुंभमंत्री आहेत सगळ्यांचं गिरीश भाऊ महाजन तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे की त्यांनी एकदा ठरवलं, ते अक्षरशः तळ ठोकून होते इथे, जोपर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांनी सगळ्यांसाठी आणि नाशिकच्या विकासाचा सगळा आराखडा तयार ठेवलेला आहे। पक्षनिहाय आणि युतीनिहाय सगळं काम होणार आहे। या महायुतीत सगळ्यांचं एकत्रित जो काही विचार विजन असणारे याचं इम्प्लिमेंटेशन आपण शहरात बघणार आहात। आत्ताच झालेल्या महासभेमध्ये आपण जी नियुक्तीची महासभा होती त्यात मी एक 100 दिवसाचा कार्यक्रम एक दिलेला आहे, ज्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांबरोबर त्याच पद्धतीने तिथल्या स्थानिक आमदारांबरोबर आम्ही पूर्णपणे नाशिक शहरातले सगळे प्रभाग आधी त्यांचा दौरा करणार आहोत। अधिकारी समवेत म्हणजे जिथल्या तिथे तो निर्णय घेतला जाईल। पलीकडे जाऊन आपलं कर्तव्य हे प्रथम आणि ज्या नागरिकांनी नाशिककरांनी आमचा विश्वास ठेवून त्या ठिकाणी आम्हाला नाशिक महानगरपालिकेमध्ये निवडून त्या भागाची सेवा करण्याची संधी दिली या शहराची। आपण जर बघितलं असेल तर केंद्रामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि राज्यामधल्या बऱ्याच महानगरपालिकांमध्ये महायुतीचं सरकार आहे। नाशिकचा विषय जर बघितलं तर आज या ठिकाणी ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस, परत कुंभमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, दादाजी भुसे साहेब, तसेच आमचे गटनेते अजयजी बोरस्ते, शिवाजी कांदे, आमचे महानगर प्रमुख बंटीभाऊ तिगमे या सर्वांनी समन्वय साधून या ठिकाणी ह्या शहराचा विकास हे ध्येय ठेवून वरिष्ठांना तशा बाबी त्या वरिष्ठांसमोर मांडल्या आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या महाकुंभाच्या दृष्टिकोनातून या शहराचा नावलौकिक हा संपूर्ण देशभर नव्हे तर हा नॅशनल नाही तर इंटरनॅशनल लेवलचा हा जो काही। या निवडणुकांपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला होता। भाजपकडे संख्याबळ असतानाही पक्षांतर्गत नाराजी समोर आली होती, तर अल्पबळ असलेल्या विरोधकांकडून सत्तेसाठी प्रयत्न सुरू होते। उपमहापौर पदासाठी बंटी तिगमे, विलास शिंदे आणि राहुल दिवे यांनी अर्ज दाखल केले होते। अखेर या शर्यतीत विलास शिंदे यांची निवड करण्यात आली। दरम्यान निवडणुकांपूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या।
भाजपनं संभाव्य पक्षफुटीच्या भीतीनं आपल्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केल्याचं चित्र पाहायला मिळालं. अखेर सर्व राजकीय ताणतणावानंतर नाशिक महानगरपालिकेच्या 17व्या महापौर आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड जाहीर झाली. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक.